ती चालत आहे हळूहळू पण ठामपणे, पोटावर हात ठेवून जणू प्रत्येक पावलागणिक आपल्या गर्भातल्या त्या छोट्याशा जीवाला सांगत आहे, घाबरू नकोस बाळा, आई लढत आहे. ज्या काळात एखादी आई स्वतःची काळजी घेते, बाळाच्या हातचालींवर लक्ष ठेवते, स्वप्न पाहते, त्या काळात ही आई निवडणुकीच्या रंगणात उतरली आहे. 4 मजली इमारतींच्या पायऱ्या चढताना तिच्या पोटातल्या त्या जीवाची हालचाल कदाचित तिला थांबायला सांगत असेल, पण तिचं मन म्हणतं, आज थांबलो तर उद्या माझ्या बाळाला थांबवावं लागेल. रस्ती फिरताना उन्हाचा चटका तिला जाणवत असेल, पाय दुखत असतील, थकवा शरीरात सातच असेल, पण त्या गर्भातल्या बाळासाठीच ती स्वतःशीच लढत आहे. तो छोटासा जीव अजून या जगात आला नाही, पण आईच्या हृदयातून तो सगळं अनुभवत आहे. आईचा थकवा, आईची धडपड, आईची जिद्द, आईचं स्वप्न, ती का उतरली असेल या रंगणात? कारण तिला माहीत आहे, उद्या जेव्हा हे बाळ चालायला शिकेल तेव्हा रस्ते सुरक्षित हवेत, जेव्हा शाळेत जाईल तेव्हा शिक्षण दर्जेदार हवं, जेव्हा मोठं होईल तेव्हा समाज प्रामाणिक, सुरक्षित आणि समानतेचा असावा. ती केवळ स्वतःसाठी लढत नाही, ती आपल्या गर्भातल्या बाळासाठी लढत आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मुलांसाठी लढत आहे. एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून आपण आपली जबाबदारी आहे या आईच्या पाठीशी ठाम उभं राहण्याची. कारण जी आई आपल्या गर्भात बाळ घेऊन समाजासाठी लढते, ती केवळ निवडणूक जिंकत नाही, ती इतिहास घडवते. अशी ही भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय उमेदवार नमिताताई प्रितेश पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा.